मराठी लोकांना त्रास द्यायचा बस. भैया लोकांना चालतं करायचं नाही बिलकुल. ह्या ताईंचा व्हिडिओ जे सावंत शोरमा करून आहेत डोंबिवलीमध्ये, यांचं शोरमाचं दुकान आहे. कुठेतरी तिकडे असंख्य भरपूर परप्रांतीयांचे धंदे असतील, रस्त्यावर ठेले असतील, दुकान असेल, मालाड, मुंबई, ठाणे असे कित्येक ठिकाणी असतात. नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते कुठेतरी मुळात मराठी आहेत. जर आपला मराठी माणूस, आपले मराठी व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्यांना सपोर्ट करण्याऐवजी त्यांना धंदा लावून देणार नाही, त्यांना पैसे देऊनसुद्धा, सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आपल्या माणसांना हे लोक सपोर्ट करत नाही. आणि इतर बाहेरनं आलेल्या लोकांना कसं रे सपोर्ट करता तुम्ही, कसं त्यांना धंदा लावून देतात. आणि कुठेतरी असं कळते ना की आपलेच माणसं आपले पाय खेचतात. लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना आता यामध्ये बघितलं काय आपण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश दादा त्यांच्यासाठी स्टँड घेतात, त्यांच्यासाठी बोलतात, आवाज उठवतात. का इतर पक्षामध्ये मराठी आमदार, मराठी नगरसेवक आहेत ना, मराठी प्रतिनिधी करणारे जिल्हा अध्यक्ष खूप सारे आहेत. का हे लोक मराठी माणसासाठी स्टँड घेत नाही, मराठी माणसांसाठी बोलत नाही? कुठेतरी या गोष्टी तुम्हाला दिसत नाही आहेत का? आता तरी कुठेतरी जर आपला माणूस धंदा करतोय, फक्त या ताईंची गोष्ट नाही, असे असंख्य केस आपण बघतोय जिथे आपले माणसं धंदा करतायत, त्यांना आपलीच माणसं अडवतायत किंवा बाहेरची परप्रांतीय अडवतायत. कुठेतरी या गोष्टीसाठी आपल्या लोकांनी सपोर्ट केलं पाहिजे. आपल्या लोकांना जर हे नेते मंडळी करत नसेल ना, तर आपण स्टँड घेतलं पाहिजे.